हाय स्टुडंट, वेलकम इन बायोलॉजी गायडन्स बाय हर्षदा कांबळे. सध्या आपण रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर ॲनिमल हा चॅप्टर स्टडी करत आहोत आणि त्यामधला आपला फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम हा पॉईंट सुरू आहे. आता फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम इज मेनली कन्सिस्ट ऑफ 3 पार्ट्स. हे तुम्हाला माहिती आहे. त्यातला फर्स्ट असेल एक्सटर्नल जेनिटालिया, सेकंड असेल इंटरनल जेनिटालिया आणि थर्ड असेल असेसरी ग्लँड्स. त्यामधला एक्सटर्नल जेनिटालिया आणि इंटरनल जेनिटालिया आपण मागच्या जे काही लेक्चर अपलोड केलेले आहे त्याच्यामध्ये डिटेलमध्ये स्टडी केलेले आहेत. होप सो तुम्ही त्या व्यवस्थित पाहिले असतील. आजचा जो पॉईंट आहे तो आहे असेसरी ग्लँड्स आणि असेसरी ग्लँड्समध्ये 2 पॉईंट्स आहेत ते आपल्याला पहिल्यांदा स्टडी करायचे आणि त्याच्यानंतर आपण मेन्स्ट्रुअल सायकल हा पण स्टडी करणार आहोत. आता त्यातला जो आपण असेसरी ग्लँड्स पाहणार आहोत तर असेसरी ग्लँड्स आर ऑल्सो कॉल्ड ॲज अ वेस्टिब्युलर ग्लँड्स अँड ऑल्सो कॉल्ड ॲज अ बार्थोलिन्स ग्लँड. हे शब्द तुम्हाला लक्षात ठेवायचे कारण याच्यावर तुम्हाला CETला प्रश्न पडू शकतो. आता हे जे असेसरी ग्लँड्स आहेत किंवा बार्थोलिन्स ग्लँड्स आहेत विच आर ओपन्स इनटू अ वेस्टिब्यूल. आता वेस्टिब्यूल हा काय आहे हा आपण एक्सटर्नल जेनिटालियामध्ये स्टडी केला होता. इथं फक्त एवढंच लक्षात ठेवायचं आहे की हे जे ग्लँड्स आहेत ह्यांचं ओपनिंग कुठं असतं तर वेस्टिब्यूलमध्ये असतं. हे ॲक्च्युली अपेअर्ड असतात म्हणजे नेहमी जोडीमध्ये सापडतात आणि ज्यावेळेला आपण याचं फंक्शन स्टडी करतो त्यावेळेला दीज आर होमोलोगस टू द कॉपर्स ग्लँड्स ऑफ मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. म्हणजे जसं मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये कॉपर्स ग्लँड वर्किंग करत असतात त्याच प्रकारे फिमेलच्या बॉडीमध्ये हे जे असेसरी ग्लँड्स आहेत ज्यांना बार्थोलिन्स ग्लँड असं म्हटलं जातं जे अपेअर्डमध्ये असतात ते सेम टू सेम काम करू शकतात. मग नक्की हे काय काम करतात तर एक लक्षात घ्या ह्यांचं मेन फंक्शन काय असेल तर फॉर्मेशन ऑफ अ ल्युब्रिकेटिंग मटेरियल किंवा फ्लुइड. म्हणजे आता याचं मिनिंग काय घ्यायचं तर ज्यावेळेला कॉप्युलेशनची प्रोसेस सुरू असते म्हणजे ज्यावेळेला फिमेलच्या वजायनामध्ये मेलचा पेनिस एंटर होत असतो त्यावेळेला जो पेनिस असतो हा पेनिस इज अ इरेक्टाईल टिश्यू. म्हणजे हा जो असतो थोडासा हार्ड स्ट्रक्चरमध्ये कन्वर्ट झालेला असतो आणि त्यावेळेला फिमेलच्या वजायनामध्ये एंट्री करण्यासाठी तो जो वजायनाचा रिजन असतो हा थोडासा ल्युब्रिकेटिंग करण्यासाठी तिथे एक फ्लुइड सिक्रेट केलं जातं जे ल्युब्रिकेटिंग म्हणजे असं गुळगुळीत असं फ्लुइड असतं. ते फ्लुइड सिक्रेट करून तिथे जी कॉप्युलेशनची प्रोसेस सुरू असते ही कॉप्युलेशनची प्रोसेस इझी व्हावी त्यासाठी हे ग्लँड्स काय करतात हेल्प करतात. म्हणजे याचं फंक्शन एकच लक्षात ठेवायचं आहे तर त्याचं फंक्शन काय असेल तर सिक्रेशन ऑफ ल्युब्रिकेटिंग फ्लुइड. ठीक आहे. आता त्यानंतर सेकंड पॉईंट कुठला असेल तर मॅमरी ग्लँड्स. आता मॅमरी ग्लँड्स म्हणजे काय हे तुम्हाला माहितीच आहे. आता मॅमरी ग्लँड्स आर मॉडिफाईड स्वेट ग्लँड्स हा एक पॉईंट लक्षात ठेवायचा आहे. म्हणजे आत्ता जर नवीन सिलेबस पाहिला तर नवीन सिलेबसमध्ये हा पॉईंट एक्स्ट्रा ॲड केलेला आहे. सो ह्याच्यावरती क्वेश्चन शक्यतो पडण्याची शक्यता फार कमी आहे पण जस्ट ह्याचं स्ट्रक्चर तुम्हाला माहीत असावं जर तुम्हाला याच्यावर CETला प्रश्न विचारला जाऊ शकतो. आता मॅमरी ग्लँड्सबद्दल काय सांगायचं तर आता जसं सांगितलं तसं मॅमरी ग्लँड्स आर मॉडिफाईड स्वेट ग्लँड्स. इंटरनली मॅमरी ग्लँड्स इच कन्सिस्ट ऑफ फॅटी कनेक्टिव्ह टिश्यू. म्हणजे असे हे जे मॅमरी ग्लँड्स असतात हे एकदम आतून तयार झालेले आहेत कशाने तर फॅटी कनेक्टिव्ह टिश्यूपासून आणि या फॅटी कनेक्टिव्ह टिश्यूमध्ये 15 to 20 नंबरचे असे इरेग्युलर शेपचे मॅमरी लोब्युल्स असतात. आता हे जे मॅमरी लोब्युल्स असतात जे इरेग्युलर शेपमध्ये असतात तर हे मॅमरी लोब्युल्स तयार झालेले असतात कशापासून तर अल्व्हिओलार ग्लँडपासून आणि लॅक्टिफेरस डक्टपासून. हे शब्द तुम्हाला लक्षात ठेवायचे. ठीक आहे. आता हे जे अल्व्हिओलार ग्लँड्स असतात हे काय करतात तर मिल्कचं सिक्रेशन करतात आणि तयार झालेलं जे सगळं मिल्क असेल हे मिल्क कुठं स्टोअर केलं जातं तर ल्युमेन्स ऑफ अल्व्हिओलाय. आणि हे जे ल्युमेन्स ऑफ अल्व्हिओलाय असतात ह्याचं डायरेक्टली कनेक्शन कशाचे असतं मॅमरी टिब्युल्स असतं. आणि हे जे मॅमरी टिब्युल्स असतात हे सगळे मॅमरी टिब्युल्स पुढं जाऊन कशाला कनेक्ट होतात तर लॅक्टिफेरस डक्टला कनेक्ट होतात. आणि जे लॅक्टिफेरस डक्ट्स असतात हे पुढं जाऊन लॅक्टिफेरस सिनस फॉर्म करतात ज्यातून मिल्कचं सिक्रेशन केलं जातं. आणि नंतर हे जे लॅक्टिफेरस डक्ट्स असतात ते मॅमरी ग्लँडच्या टिपला जाऊन काय होतात ओपन होतात. मग जिथं ह्या लॅक्टिफेरस डक्टचं ओपनिंग असतं विच आर कॉल्ड ॲज द निप्पल. म्हणजे ज्या वेळेला फिमेलमध्ये प्रेग्नन्सी पिरियड सुरू असतो त्यावेळेला जो काही एम्ब्रिओ डेव्हलप होतो त्याच वेळेला हे काय होतात लॅक्टिफेरस डक्ट मॅच्युअर्ड होत असतात. आता ह्याच्या पुढचा पॉईंट तुम्हाला लक्षात काय ठेवायचा आहे तर हे जे लॅक्टिफेरस डक्ट असतात हे जे निप्पलमध्ये ओपन होतात जे मिल्कचं सिक्रेशन करून रिमूव्ह करण्याचं काम करतात. अशा निप्पलच्या सराउंडिंग रिजनला जो काही ब्लॅकिश कलरचा स्पॉट असतो दॅट इज कॉल्ड ॲज अ ॲरिओला. हा एक शब्द तुम्हाला इथे लक्षात ठेवायचा जो CETला विचारला जाऊ शकतो. ठीक आहे. त्याचं नाव काय असेल ॲरिओला. आता त्याच्यानंतरचा पॉईंट कुठला असेल तर मॅमरी ग्लँडची पोझिशन. आता मॅमरी ग्लँडची पोझिशन जर पाहिली तर मॅमरी ग्लँड्स आर असेसरी ग्लँड
विच आर प्रेझेंट इन अ मेल ॲज वेल ॲज अ फिमेल बॉडी. आता ज्या वेळेला आपण फिमेल बॉडीमध्ये पाहतो त्यावेळेला फिमेल बॉडीमध्ये ह्या मॅमरी ग्लँडची वेल डेव्हलपमेंट झालेली दिसते, कारण स्पेशली ह्या मॅमरी ग्लँडचं फंक्शन काय असेल, प्रोडक्शन अँड रिलीज मिल्क आफ्टर द पार्च्युरेशन. ज्या वेळेला फिमेलच्या बॉडीमध्ये प्रेग्नन्सी कंप्लीट होते आणि एम्ब्रिओ रिमूव्ह केला जातो, ती जी प्रोसेस असेल दॅट इज कॉल्ड एज पार्च्युरेशन, ते पार्च्युरेशन झाल्यानंतर त्या मॅमरी ग्लँडमध्ये स्पेशली मिल्कचं सिक्रेशन करायला लागतं का, फॉर द डेव्हलपमेंट ऑफ अ एम्ब्रिओ. आणि हे स्पेशली कुठं होतं असं तर फिमेलमध्ये होतं. म्हणजे हे मॅमरी ग्लँड्स वेल डेव्हलप कुठं सापडतात तर फक्त फिमेलमध्ये सापडतात. त्यावेळेला फिमेल प्युबर्टी पिरियडमधून पास होत असते, त्यावेळेला फिमेलच्या बॉडीमध्ये जे एस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन हे जे हॉर्मोन्स असतात, या हॉर्मोन्समुळे ते जे मॅमरी ग्लँड्स असतात त्यांची वेल डेव्हलपमेंट होते. आणि जर हे हॉर्मोन्स आहेत, ह्या हॉर्मोनची लेवल जर कमी जास्त झाली तर हे जे मॅमरी ग्लँड्स असतात ह्या मॅमरी ग्लँडची डेव्हलपमेंटवरती त्याचा इफेक्ट होऊ शकतो. आता त्यानंतरचा नेक्स्ट पॉईंट कुठला असेल तर आपण काय सांगितलं की मॅमरी ग्लँडचं मेन फंक्शन काय असेल तर मिल्कचं सिक्रेशन करणं. मग मिल्कचं सिक्रेशन हे फक्त कधी होतं, आफ्टर पार्च्युरेशन किंवा ती फिमेल ज्यावेळेला प्रेग्नंट असते त्यावेळेला त्या फिमेलमध्ये त्या मॅमरी ग्लँडची डेव्हलपमेंट सुरू होते आणि त्यानंतर आफ्टर पार्च्युरेशन तिथं मिल्कचं सिक्रेशन होऊन ते मिल्क रिमूव्ह केलं जातं. ठीक आहे. मग हे जे मिल्क सिक्रेशन केलं जातं तर मिल्क सिक्रेशन करण्यासाठी मॅमरी ग्लँड्समध्ये स्पेशल कुठले हॉर्मोन्स सिक्रेट केले जातात तर त्यांची नावं तुम्हाला लक्षात ठेवायची. त्यातल्या हॉर्मोनचं नाव काय असेल, लॅक्टोट्रॉपिक हॉर्मोन किंवा त्याचं काय म्हणतात प्रोलॅक्टिन हॉर्मोन. हा जो हॉर्मोन आहे हा फक्त फिमेलच्या बॉडीमध्ये रिलीज होतो, कारण एम्ब्रिओची डेव्हलपमेंट ही फक्त फिमेलच्या बॉडीमध्ये होत असते. जर ह्याच्यावर तुम्हाला शॉर्ट नोट 1 किंवा 2 मार्कला विचारली तर ओपचं तुम्हाला ते लिहिता येईल. ठीक आहे. नंतरचा नेक्स्ट पॉईंट कुठला असेल तर प्युबर्टी ऑर सेक्शुअल मॅच्युरिटी इन मेल अँड प्युबर्टी सेक्शुअल मॅच्युरिटी इन अ फिमेल. आता ज्यावेळेला प्युबर्टी ऑर सेक्शुअल मॅच्युरिटी इन मेल हा पॉईंट आपण स्टडी करतो त्यावेळेला मेलच्या बॉडीमध्ये देखील टेस्टीज ऑलरेडी बिफोर बर्थ प्रेझेंट असतात, पण त्या टेस्टीजमध्ये कधीही स्पर्मची डेव्हलपमेंट होत नाही, कारण तिथं कुठल्याही हॉर्मोनचं सिक्रेशन केलं जाऊ शकत नाही. पण एका पर्टिक्युलर एज नंतर, ज्याला आपण प्युबर्टी पिरियड असं म्हणतो, तर ह्या पिरियडनंतर त्या मेलच्या बॉडीमध्ये देखील एक हॉर्मोन रिलीज केला जातो आणि त्याच्यामुळे काय होतं, त्या टेस्टिसमध्ये स्पर्मची डेव्हलपमेंट सुरू होते. मग हे जे पर्टिक्युलर एज आपण म्हणतो ज्याला आपण प्युबर्टी पिरियड म्हणतो, हा प्युबर्टी पिरियड मेलमध्ये कुठल्या इयरचा असेल तर 12 to 15 इयर. म्हणजे या पिरियडमध्ये ज्यावेळेला मेलचं एज सुरू असतं त्यावेळेला मेलच्या बॉडीमध्ये हा टेस्टोस्टेरॉन रिलीज होत असतो आणि त्याच्यामध्ये या हॉर्मोन्समुळे त्या मेलमध्ये स्पर्मची डेव्हलपमेंट देखील होते आणि प्लस त्याच्याबरोबर सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टरची देखील डेव्हलपमेंट होत असते. ठीक आहे. आता त्यानंतर ज्यावेळेला आपण फिमेलमध्ये होतं की फिमेलच्या बॉडीमध्ये जी ओव्हरी असते बिफोर बर्थ तिथे देखील 2 मिलियनच्या संख्येमध्ये ओसाइट्स असतात आणि आफ्टर बर्थ ते त्याचं रिडक्शन होतं आणि ते 1 मिलियनमध्ये कन्वर्ट होतात. पण तरीसुद्धा ती फिमेल आफ्टर बर्थ म्हणजे जन्माला आल्यानंतर सुद्धा ते ओसाइट्स असतात हे डेव्हलप होऊ शकत नाही, कारण तिच्याही बॉडीमध्ये कुठल्याही प्रकारचं हॉर्मोन रिलीज होत नसतं. पण एका पर्टिक्युलर एज नंतर एक हॉर्मोन रिलीज होतं आणि त्या हॉर्मोन्समुळं ते जे ओसाइट्स असतात हे ओसाइट्स डेव्हलप होण्यासाठी स्टिम्युलेशन मिळतं आणि नंतर तिथं ओव्हमची डेव्हलपमेंट सुरू होते. मग ॲक्च्युअली कोणत्या इयरमध्ये त्या ओव्हमची डेव्हलपमेंट सुरू होते तर ते एज कोणतं असेल 10 to 14 इयर. आणि ह्या एजमध्ये काय होतं, तो जो हॉर्मोन असतो तो हॉर्मोन रिलीज होतो आणि तिथं जे ओसाइट्स असतं हे ओसाइट डेव्हलप होतं आणि नंतर तिथं ओव्युलेशन प्रोसेस कंप्लीट होऊन पुढं प्रेग्नन्सीसाठी चान्सेस फॉर्म होत असतात. मग हा जो पिरियड आहे या पिरियडमध्ये स्पेशली काय होतं तर तिथं त्या फिमेलच्या बॉडीमध्ये एक सायकल सुरू होते आणि त्या सायकलमधून ओव्हमची डेव्हलपमेंट सुरू होते, दॅट इज कॉल्ड ॲज अ मेन्स्ट्रुअल सायकल. मग ही जी मेन्स्ट्रुअल सायकल असते ही मेन्स्ट्रुअल सायकल प्रत्येक फिमेलच्या बॉडीमध्ये 28 डेजमध्ये पर मंथली कंप्लीट होत असते. आणि या कंप्लीट होणारा ही जी सायकल आहे या सायकलवरती ऑल ओव्हर कुणाचं कंट्रोल असेल तर जो आपला गोनाडोट्रॉपिक हॉर्मोन असतो जो पिट्युटरी ग्लँड थ्रू सिक्रेट केला जातो त्याच्या अंडर हा जो ऑस्ट्रोजन असतो हा ऑस्ट्रोजन स्वतःचं वर्किंग करत असतो. आता ही फिमेलच्या बॉडीमध्ये ही जी मेन्स्ट्रुअल सायकल असते 28 डेजची सायकल ही किती दिवस चालू असते किंवा वयाच्या कितीव्या वर्षापर्यंत चालू असते तर ते एज कुठलं असेल तर 45 to 55 इयर. आणि ही जे 55 इयर असतं ह्या 55 इयर नंतर ती फिमेल म्हणजे त्या फिमेलच्या बॉडीमध्ये ती जी मेन्स्ट्रुअल सायकल असते ही मेन्स्ट्रुअल सायकल स्टॉप होते, म्हणजे ओव्हमची डेव्हलपमेंट स्टॉप होते. म्हणजे आफ्टर 55 इयर कोणतीही फिमेल विच आर नॉट एबल टू द बर्थ ऑफ अ चाइल्ड. ठीक आहे. म्हणजे वयाच्या 55 वर्षानंतर कुठलीही फिमेल एखाद्या मुलाला जन्म देऊ शकत नाही, कारण त्या फिमेलच्या बॉडीमध्ये मेन्स्ट्रुअल सायकल ही स्टॉप झालेली असते. मग फिमेलच्या बॉडीमध्ये मेन्स्ट्रुअल सायकल सुरू होण्याचा जो पिरियड असतो दॅट इज कॉल्ड ॲज अ मेनार्श, जे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आणि
ज्या पिरियडला त्या फिमेलच्या बॉडीमधले मेन्स्ट्रुअल सायकल स्टॉप होते विच आर कॉल्ड ॲज मेनोपॉज, हा देखील पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. आणि ही जी मेन्स्ट्रुअल सायकल असेल ह्या मेन्स्ट्रुअल सायकलला कंट्रोल कोण करतं तर गोनाडोट्रोपिक हॉर्मोन, त्याच्या अंडर कुठला असतो ऑस्ट्रोजन असेल किंवा FSH असेल किंवा LH असेल. मग आता ही जी मेन्स्ट्रुअल सायकल असेल जी फिमेलच्या बॉडीमध्ये कंप्लीट होत असते, जिथं प्रेग्नन्सीचे चान्सेस सुरू होतात, म्हणजे एक मेनार्च झाल्यानंतर तिथं प्रेग्नन्सीचे चान्सेस सुरू होतात. मग ही जी मेन्स्ट्रुअल सायकल असते ही फिमेलच्या बॉडीमध्ये कशी कंप्लीट होते हे आपण डिटेलमध्ये पुढच्या पॉईंटमध्ये स्टडी करणार आहोत. ठीक आहे. नेक्स्ट पॉईंट कुठला असेल तर मेन्स्ट्रुअल सायकल. आता मेन्स्ट्रुअल सायकल इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ ओव्हॅरियन सायकल. आणि ही जी सायकल आहे ही सायकल कंप्लीट होते 4 फेजेसमध्ये, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आता हा जो पॉईंट आहे हा जर पॉईंट तुम्हाला बोर्डला विचारला तर हा पॉईंट लॉंग क्वेश्चनमध्ये विचारला जाऊ शकतो. आणि याचं जे एक्सप्लेनेशन आहे हे तुम्हाला 4 फेजेसमध्ये लिहायचं आहे. आता ज्यावेळेला ह्या 4 फेजेसचं तुम्ही एक्सप्लेनेशन लिहिणार आहात तर हे 4 फेजेसमध्ये तुम्हाला 3 पॉईंटवरती एक्सप्लेनेशन लिहायचे. तर ते 3 पॉईंट कोणते असतील तर पहिला पॉईंट असेल युटेरियन वॉल, एंडोमेट्रियमच्या वॉलवर काय इफेक्ट होतो हे तुम्हाला लिहायचं आहे. त्याबरोबर सेकंड पॉईंट कुठला असेल तर ओव्हॅरियन हॉर्मोन जे ऑस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन असतो किंवा FSH आणि LH हे जे हॉर्मोन्स आहेत या हॉर्मोनची लेवल कमी जास्त कशी होते ह्याच्यावर दुसरा पॉईंट लिहायचा आहे. आणि तिसरा पॉईंटमध्ये ओव्हॅरियन सायकल कशी असते ह्या तिसऱ्या पॉईंटमध्ये तुम्हाला काय करायचं आहे एक्सप्लेन करायचं आहे. ठीक आहे. हे 3 पॉईंट लिहिले 4 फेजेस तुमचा इझिली कंप्लीट होतील. आणि त्याचबरोबर एक डायग्राम तुम्हाला काढावीच लागले कारण त्या डायग्रामसाठी जे काही मार्क्स असतात हे मार्क्स सेपरेट ठेवलेले असतात, हे तुम्हाला लक्षात ठेवायचे. आता त्यानंतर ज्यावेळेला आपण मेन्स्ट्रुअल सायकल स्टडी करतो, आता एक सर्वात महत्त्वाचं लक्षात घ्या, ही जी मेन्स्ट्रुअल सायकल आहे ही फक्त फिमेलमध्ये कंप्लीट होत असते. आणि स्पेशली जे प्रायमेट्स असतात ह्या प्रायमेट्समध्ये ज्या फिमेल्स असतात ह्या फिमेलमध्ये ही मेन्स्ट्रुअल सायकल कंप्लीट होते. मग प्रायमेट्समध्ये कोण येतात तर एक असेल गोरिला, त्यानंतर ॲप्स असेल किंवा ॲपे असतील आणि आपले ह्युमन बिईंग असेल. या तिघांच्या ज्या फिमेल असतात ह्या फिमेलच्या बॉडीमध्ये ही मेन्स्ट्रुअल सायकल कंप्लीट होत असते. आपण जे मेन्स्ट्रुअल सायकल स्टडी करतो ही स्पेशली ह्युमन बिईंगमधली आहे. आणि ह्युमन बिईंगमध्ये ज्या फिमेल्स असतात ह्या फिमेलच्या बॉडीमध्ये ज्यावेळेला प्युबर्टी पिरियड सुरू होतो म्हणजे वयाच्या 14 इयर नंतर फिमेलच्या बॉडीमध्ये ही सायकल सुरू होते जी 28 डेजमध्ये पर मंथली कंप्लीट होत असते. अशा 14 इयर नंतर फिमेलच्या बॉडीमध्ये काही हॉर्मोन्स रिलीज केले जातात आणि ही सायकल स्टार्ट होते. दॅट इज कॉल्ड ॲज अ मेनार्च, हे आपण ऑलरेडी पाहिलेलं आहे. मग ही जी 28 डेजची सायकल आहे ही वयाच्या 45 to 55 इयरपर्यंत कंप्लीट होत असते. आणि कंप्लीट झाल्यानंतर ती जी फिमेल असते ती जर अनेबल टू द चाइल्ड बर्थ, बरोबर. मग हे जे पॉईंट्स आहेत हे तुम्हाला या मेन्स्ट्रुअल सायकलच्या इंट्रोडक्शनमध्ये लिहिता येऊ शकतात. 1, 2 ते 3 पॉईंटमध्ये तुम्ही हे एक्सप्लेनेशन लिहू शकता. त्यानंतरचा नेक्स्ट पॉईंट कुठला असेल तर मेन्स्ट्रुअल सायकल. मेन्स्ट्रुअल सायकल इज मेनली कन्सिस्ट ऑफ किंवा मेनली कंप्लीटेड इन 4 फेजेस. त्यातला फर्स्ट असेल मेन्स्ट्रुअल फेज, त्यानंतर सेकंड असेल प्रोलिफरेटिव्ह फेज, त्यानंतर थर्ड असेल ओव्ह्युलेटरी फेज आणि फोर्थ असेल सिक्रेटरी फेज. हे 4ही फेजेस तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत कारण CETला देखील याच्यावर तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. आता त्यातली फर्स्ट फेज जी आहे त्या फर्स्ट फेजचं नाव काय असेल मेन्स्ट्रुअल फेज. असं मेन्स्ट्रुअल फेज इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ ब्लिडिंग फेज. आता एक सर्वात महत्त्वाचं तुम्हाला लक्षात काय घ्यायचं आहे की ज्या वेळेला एखाद्या फिमेलमध्ये फर्टिलायझेशन होत नाही, फर्टिलायझेशन दॅट इज इनकोप्युलेशन किंवा इन्सेमिनेशन होत नाही, ज्या वेळेला ओव्हम तिथं स्पर्मची वेटिंग करत असतो त्यावेळेला इन्सेमिनेशन न झाल्यामुळं त्या फिमेलच्या बॉडीमध्ये प्रेग्नन्सी फॉर्म होत नाही. आणि प्रेग्नन्सी फॉर्म झाली नाही तर ही फेज सुरू होते, म्हणजे ॲक्च्युअली ही फेज लास्ट असते. बट आपण ज्यावेळेला एक्सप्लेनेशन पाहतोय त्यावेळेला ही फेज फर्स्ट स्टेज आहे. सो ही समजताना थोडंसं कन्फ्युजन फॉर्म होऊ शकतं. पण ज्यावेळेला आपण लास्ट स्टेजपर्यंत जाऊ त्यावेळेला तुम्हाला हे समजेल ॲक्च्युअली ही फेज म्हणजे काय आहे. तर एक जस्ट लक्षात घ्या, ही जी मेन्स्ट्रुअल फेज आहे या मेन्स्ट्रुअल फेजमध्ये जे 28 डेज आहे त्या 28 डेजमधले पहिले म्हणजे फर्स्ट डे आहेत त्याचं जे ॲव्हरेज आहे ॲव्हरेजनुसार त्यांनी 3 to 7 डेज असं पुस्तकामध्ये दिलेलं आहे. पण ॲक्च्युअली ही 28 डेजमधले फर्स्ट डे टू 5 डेजपर्यंत चालू असते. अकॉर्डिंग टू फिमेल बॉडी ते जे डेज असतात हे कमी जास्त होऊ शकतात. मग ही जी फेज असते या फेजमध्ये म्हणजे सुरुवातीला पहिल्या 5 डेजमध्ये त्या फिमेलच्या बॉडीमध्ये जो ऑस्ट्रोजन असतो आणि जो प्रोजेस्टेरॉन असतो ह्यांची जी लेवल असते ह्या हॉर्मोनची जी लेवल असते ही लेवल काय होते डिक्रीज होते कारण तिथं प्रेग्नन्सी फॉर्म झालेली नसते. आणि प्रेग्नन्सी फॉर्म न झाल्यामुळं इथं काय होतं या 2 हॉर्मोनची लेवल कमी होते. आणि कमी झाल्यामुळं जी युटेरियनची आतली वॉल असते विच आर कॉल्ड ॲज एंडोमेट्रियम, ही वॉल काय होते रप्चर्ड होते, ब्रेकडाऊन होते. आणि ब्रेकडाऊन झाल्यामुळं ह्या ज्या एंडोमेट्रियमची जी वॉल असते ह्या वॉल बरोबर ब्लड, टिश्यू फ्लुइड, म्युकस, एंडोमेट्रियम लाइनिंग आणि ते अनफर्टिलायझर जे ओसाइट्स असतं हे काय होतं फुल्ली डिस्चार्ज केलं जातं. म्हणजे फिमेलच्या वजानामधून हे सगळं विथ द हेल्प ऑफ ब्लड काय केलं जातं रिमूव्ह केलं जातं. आणि याच्यामुळं ही जी एंडोमेट्रियम जी थोडीशी थिक झालेली असते 28 डेजमध्ये जी काही थिक झालेली असते ही स्पेशली फर्स्ट डेमध्ये किती होते
फर्स्ट फेजमध्ये किती राहते 1 mm मध्ये कन्वर्ट होते. आणि जी एंडोमेट्रियमची वॉल आहे ह्या हॉर्मोनची लेवल कमी झाल्यामुळं ही जी एंडोमेट्रियमची वॉल रप्चर्ड होते आणि रप्चर्ड होऊन हे जे सगळं ब्लड थ्रू रिमूव्ह होतं. मग ह्याच्याबरोबर त्या फिमेलच्या बॉडीमध्ये म्हणजे फर्स्ट डे टू 5 डेजमध्ये त्या फिमेलच्या बॉडीमधून 45 to 100 ml ब्लड रिमूव्ह केलं जातं. हा पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. आता त्यानंतर नेक्स्ट पॉईंट कुठला असेल तर पहा, ज्या वेळेला हे ब्लड रिमूव्ह होत असतं म्हणजे फिमेलच्या बॉडीमधून जे पहिले 5 दिवस असतात त्या 5 दिवसांमध्ये जे ब्लड रिमूव्ह होत असतं ते ब्लड कधीही क्लॉट होत नाही. का होत नाही? कारण तिथं काय असतो, फायब्रिनोलायसिन असतो. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं, जे तुम्हाला CETला विचारलं जाऊ शकतं. आता त्यानंतरचा नेक्स्ट पॉईंट कुठला असेल तर हे कधी होतं, जसं आपण मगाशी सांगितलं ओव्ह्युलेटेड एग्स डज नॉट गेट फर्टिलाइज्ड, म्हणजे ही सायकल कधी सुरू होते जर तिथं ओव्ह्युलेशन झाल्यानंतर त्या ओव्हमचं जर फर्टिलायझेशन झालंच नाही तरच ही फेज होते. अदरवाईज तिथं प्रेग्नन्सी फॉर्म होते आणि ही जी फेज असते ही फेज काय केलं जाते तिथं स्किप केली जाते. ठीक आहे, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आता त्यानंतर नेक्स्ट पॉईंट काय असेल बघा, सर्वात महत्त्वाची कन्सेप्ट आहे फ्युनेरल ऑफ अ अनफर्टिलाइज्ड एग. म्हणजे तिथं 28 डेजमध्ये जो काही युटेरस असतो हा युटेरस त्या ओव्हमला काय करतो, सांभाळून ठेवत असतो, जेणेकरून कधीही स्पर्म येईल आणि कधीही फर्टिलायझेशन होऊन तिथे एम्ब्रियो डेव्हलप होऊ शकतो. आणि अचानकपणे ज्यावेळेला 28 डेज कंप्लीट होतात आणि तिथं फर्टिलायझेशन होतच नसतं आणि फर्टिलायझेशन न झाल्यामुळं तिथं जो ओव्हम असतो जो पूर्णपणे नरिश केलेला असतो, पूर्ण त्याची डेव्हलपमेंट केलेली असते विथ द हेल्प ऑफ ब्लड व्हेसल्स असेल किंवा जे टिश्यू असेल एक्सेट्रा एक्सेट्रा, असा जो पूर्ण डेव्हलप केलेला ओव्हम असतो हा ओव्हम काय करावा लागतो, युटेरसला बॉडीमधून रिमूव्ह करावा लागतो. म्हणून त्याला और नाव काय दिलेलं आहे, फ्युनेरल ऑफ अ अनफर्टिलाइज्ड एग. ठीक आहे, म्हणजे हे जे पॉईंट्स आहेत हे तुम्हाला लक्षात ठेवायचे. म्हणजे ते तुम्हाला लक्षात काय ठेवायचं आहे तर ऑस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉनची लेवल कमी होते. कमी झाल्यामुळे एंडोमेट्रियम वॉलवर इफेक्ट होतो, ती वॉल रप्चर्ड होते आणि रप्चर्ड झाल्यानंतर जे काही बाकीचं मटेरियल असेल, सेल डेब्रिज असतील, हे सगळं काय होतं 45 to 100 ml मध्ये बॉडीमधून रिमूव्ह केलं जातं. हे कधी होतं तर फर्स्ट टू 7 डेजपर्यंत, म्हणजे ॲव्हरेज 3 to 7 डेजमध्ये हे काय होतं असतं, रिमूव्ह केलं जात असतं. हे फर्स्ट फेजमध्ये होत असतं, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आता